नमस्कार. मी वाकी वसिष्ठ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे. आज मी बिग बॉस बद्दलची माझी मतं तुमच्यासमोर मांडणार आहे. तुम्हाला माझी मतं पटतील किंवा नाही पटणार, कमेंट करून जरूर सांगा. खरं तर या बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची मी खूप मोठी फॅन आहे. एरवी वर्षभर मला वेळ नसतो. वर्किंग वुमन असल्यामुळे दिवसभर ऑफिस आणि संध्याकाळी सगळी घरची कामं, यात मला टी व्हीकडे बघायला वेळही नसतो. पण जेव्हा बिग बॉस सुरू होतं तेव्हा मी अक्षरशः सगळी कामं बाजूला टाकून 8 ते 9:30 हा वेळ टी व्ही समोर बसते, घरातल्यांचा ओरडा खाऊन. पण या वेळेला माझी खूपच निराशा झाली आहे. याचं पहिलं कारण म्हणजे यातले कॉन्टेस्टंट. ते काय म्हणजे काय करतायत हे कळतच नाहीये. सगळ्यात वर्स्ट सीझन वाटतोय मला हा. सगळ्यात पहिले होती एक तर ती रुचिता, जी डोक्यात जायची. म्हणजे ती फक्त किंचाळायची, भांडण उकरून काढायची, घाणेरडं घाणेरडं बोलायची आणि सगळे टास्क रद्द करायची. म्हणजे इतकी टास्कची नासडी झालेली कधीच कुठल्या सीझन मध्ये बघितली नाही मी. हे नमुने आणलेत कुठून बिग बॉसने. आणि दुसरी म्हणजे ती अनुश्री. अक्षरशः ती सरळ म्हणते की मी काही करणार नाही, या बिग बॉस मध्ये काहीच ड्युटी करणार नाही. तिला फक्त दीपाली आणि तन्वी अपोज करताना दिसतात, बाकी सगळे तिच्या पुढे 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 करतात. बाकीचे करतील तर करतील. सागर कारंडे हे खूप मोठं नाव आहे महाराष्ट्रामध्ये. सागर कारंडे जेव्हा कॅप्टन झाले तेव्हा असं वाटलं होतं ते तरी काहीतरी या उद्धट आणि आळशी मुलीला बोलतील. ते उलटच झालं. ते त्यांच्याच साईडने गेले, टोळीच्या साईडने. आणि ते अनुश्री काम करत नाहीये तरी तिच्याशी गप्पा मारत बसली. ती बिंदास त्यांच्या समोर म्हणते मी काही एक काम करणार नाही, हा माझा गेम आहे. आणि तेही हसतायत, तिला साथ देत आहेत. काय हे. आणि त्याचप्रमाणे त्या रुचितालाही भांडतीये, ती किंचाळतीये आणि मग रडतीये, तिला जवळ घेतात. अरे काय चाललंय हे तुमचं. नंतर अजून एक इरिटेट होणारा मेंबर, ज्याच्यामुळे म्हणजे मी इरिटेट होते, ते म्हणजे प्राजक्ता शुक्रे. काय सगळेजण तिचे फॅन होत आहेत मला कळत नाही. आले आले अगदी तो संकेत सुद्धा सगळ्यांना पासून लपून ठेवायचंय की माझं लग्न नाही झालेलं, ते तिला जाऊन सांगतोय. तो काय बघून आला नाही बाहेरचा सीझन, ती कशी आहे बाई. प्राजक्ता शुक्रे, मी तुझी खूप मोठी फॅन होते, तू जेव्हा सिंगर होतीस, म्हणजे अजूनही आहेस. पण आता तू इतकी डोक्यात गेली आहेस, तुझा तो गेम प्लॅन आणि सगळी तुझी स्ट्रॅटेजी बघून, तुझा नाटकीपणा बघून, की तू गायला लागलीस तरी असं वाटतं तुझं तोंड बंद करा आणि बिग बॉसला सांगावं की हिला बाहेर काढा. मला बिग बॉस नाही विचारावं असं वाटतं की ही काय अशी फक्त गोड गोड हॅलो बिग बॉस करते, पुढे पुढे करते, लाळघोटेपणा म्हणून तुम्ही ठेवलंयत का तिला. असं म्हणजे आम्हाला इरिटेट होतंय ते बघून की ही का जात नाहीये. ते जेव्हा पत्र आली तेव्हा काय नाटकीपणा केला, कहर झाला, रडत काय होती आणि वर म्हणत होती मला ना एवढं नॉमिनेशनचं काही नाही, मला ना पत्राचं महत्व होतं. आणि मग ते सागरदादांनी त्या बझर दाबल्यावर मग काय रडायला लागली वेड्यासारखी. किती नाटकीपणा प्राजक्ता शुक्रे. तू काय प्रेक्षकांना वेड्या समजते का एवढी. आणि त्यात अजूनही कळत नाही मला, ही लोक इतकी रडतायत, इतकी नाटकं करतायत. अरे तुम्हाला बिग बॉसला सांगितलेलं आहे ना की 90 दिवसांसाठी जायचंय. असे आरडाओरडा असे रडतायत अगदी की कुठेतरी जंगलात पडलीत. ते जवान बघा आपले, वर्षानुवर्ष नोकरी करतात तिथे, त्यांना घरी पण यायला मिळत नाही, मुलं बाळ आई वडील सोडून करतात. आणि आता कुठे 50 दिवस झाले तर काय धिंगाणा घालतायत आणि काय नाटकी. सगळे ऍक्टर्सच आहेत म्हणा, काय नाटकीपणा करतायत. आईचं पत्र, बाबांचं पत्र, घरी उद्धटासारखं यांचा इथला उद्धटपणा आणि यांचं इथलं बिहेवियर बघून मला नाही वाटत आहे हे यांच्या घरच्यांशी सुद्धा खूप छान वागत असतील. घरच्यांनाही असंच तुडवत असतील पायाखाली, गॅरंटी. काय करणार बिचारे आई वडील, कुणाला सांगणार असली मुलं. आणि आता सगळ्यात शेवटची म्हणजे कळस नमुना आहे राखी सावंत मॅडम. राखी सावंत
तुमची मी खूप मोठी फॅन होते, की जे काही पर्सनल आयुष्यात तुम्ही भोगलंय, जे तुमच्या वाट्याला आलंय, त्यातून तुम्ही म्हणजे बाहेर आलायत आणि इथे पुन्हा बिग बॉस खेळायला आलायत. खूप काही अपेक्षा होत्या तुमच्याकडे. मी तुमच्यासाठी तर हा इतका शो बघायला लागले, की जराही म्हणजे वेळ न, एक क्षण इकडचं तिकडे नाही. राखी सावंत, आय एम बिग फॅन ऑफ राखी सावंत बघायला लागले. तुम्ही तर अक्षरशः सायको झाल्यासारखा वाटताय मला इथे. म्हणजे कधी तुम्ही काय करताय, आल्यापासून तुम्ही नासधूसच करताय. ते पीठ काय आधी फेकलं त्या प्राजक्ताच्या अंगावर, ते पीठ वाया घालवलं. नंतर तुम्ही सगळ्या कब्बशा बिग बॉसची प्रॉपर्टी त्या फोडल्यात. वर उचलायलाही पुढे आल्या नाहीत. ते उचलल्या कोणी, बिचाऱ्या तन्वीने. तन्वीचं साधं कोणी कौतुकही केलं नाही. बिग बॉसनी आणि भाऊंनी तिला खरं नावाजायला हवं होतं, की कोणी पुढे येत नव्हतं. सगळे राखीला कवटाळाला आणि तिला मिठ्या मारायला, तिची पप्पी घ्यायला पुढे येतात. हे तिने केलेलं निस्तराला नाही आले कुणी. त्या काचा सगळ्या तन्वीने भरल्या. हॅट्स ऑफ कर तन्वी तुला. तिथे दुसरं नुकसान केलं. नंतर सायकोपणा तिचा पुढे गेला. तिने अंडी फेकली. ती तिने स्वतः आली नाही भरायला, फेकली तर फेकली. तिथे अजून 4 लोक आली, त्यांनी सगळी अंडी गोळा केली ती. नंतर तिने आता परवा विशालच्या गादीवर पाणी फेकलं. ती गादी सगळी तिने वाया घालवली. रेवा वगैरे या पोरींनी ती गादी बाहेर नेऊन वाळवली. काय चाललंय? आणि तिला भाऊ म्हणतात की तुम्ही आल्यापासून गेम अप झालाय, कौतुक तिचं चाललंय. 2 दिवसापूर्वी तर ती अशी बिहेव करत होती राकेश बापटसाठी. मान्य ती पॉझिटिव्ह झालीये, पण तो चहा मागत होता रेवाकडे, तर तिथे तिने रागारागाने गॅसच्या पाशी ते पातेलं आपटलं जोरात गॅसवर. आणि ती अशी काही म्हणजे हावभाव करत होती, आणि तिथेच तो प्रभू उभा होता. मला वाटलं आता ही बहुतेक ते गरम पातेलं देणार ढकलून तिथे, आणि त्या बिचाऱ्या प्रभूच्या तोंडावर पडणार ते. मी ती पूर्ण सायको झाली आहे लेडी, आणि ती काहीही करू शकते. मला तर वाटतंय एखाद्याचा बळी घेणार ती याच्यामध्ये. आणि तरी तिला बिग बॉस आणि भाऊ अप्रिशिएट करतायत की काय कोणास ठाऊक, की वा 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 राखी तुम्ही आल्याने एकदम जान आली गेम मध्ये. कसली आली आहे जान? तिचा सायको कळत नाही काय तुम्हाला? राखी, तुम्ही एखादी सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घ्या, सायकियाट्रिस्टकडे जा. एखाद्या तुम्हाला खूप गरज आहे. आनंद तर काहीच मिळत नाही आम्हाला तुम्ही आल्यापासून तुमच्या या ड्रामाचा. तुला डोक्याला टेन्शन जास्त येत आहे. बिग बॉस, काही दिवसच राहिलेत. प्लीज क्वालिटी सुधारा या गेमची. माझ्यासारखी इतर अनेक दर्शकांची हीच अवस्था झाली असेल. धन्यवाद.